मिरज पश्चिम भागासह वाळवा तालुक्यातील बहुतांश गावांना मध्यरात्री वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिलाय. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे कवठेपिरान, दुधगाव, समडोळी, माळवाडी तसेच बागणी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, ढवळी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक घरं, जनावरांचे शेडवरील पत्रे, कौले उडून गेलेत. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांबही जमीनदोस्त झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं. या भागात मध्यरात्रीही वीज पुरवठा खंडित राहिलाय. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत होती. अंगाची लाही होत असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. सोमवारी काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता, त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी रात्री पडलेल्या वादळी पावसाने दिलासा मिळण्याऐवजी मोठं नुकसान केलंय. मंगळवारी सायंकाळी 9:30च्या सुमारास मिरज पश्चिम भागात अचानक जोरदार वारे वाहू लागले. सुरुवातीला वातावरण ढगाळ झाले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कवठेपिरान, दुधगाव, समडोळी, माळवाडी तसेच बागणी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, ढवळी, बहादूरवाडी, गोटखिंडी या गावांमध्ये वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की अचानक मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नूतन अधीक्षक तुषार दोशी यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. येणाऱ्या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दोशी यांनी यावेळी बोलताना दिली आहे. नूतन अधीक्षक तुषार दोशी यांचं सायंकाळी आगमन झाल्यानंतर त्यांनी मावळते अधीक्षक घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर अधीक्षक कार्यालयातील सभागृहात निरोप समारंभ आणि आगमन सोहळा रंगला. अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अधीक्षक घुगे यांना पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या, तर नूतन अधीक्षक दोशी यांचं स्वागत केलं. यावेळी अधीक्षक घुगे यांच्या 2.25 वर्षाच्या कार्यकाळातील आठवणी, वेगवेगळे प्रसंग आणि घटनांना अधिकारी यांनी उजाळा दिलाय. अपर अधीक्षक बारवकर यांनी त्यांच्याकडून अनुभवाची शिदोरी मिळाल्याचं सांगितलं. उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विपुल पाटील, सचिन थोरबोले, अरुण पाटील, वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, गुन्हे अन्वेषणाचे निरीक्षक संजीव झाडे, निरीक्षक धनंजय फडतरे, सोमनाथ वाघ यांनी मनोगते व्यक्त केले. तर नूतन अधीक्षक दोशी म्हणाले, सांगली जिल्ह्यात प्रथमच नियुक्ती झाली आहे. सांगलीच्या शेजारील सातारा जिल्ह्यात काम करताना बऱ्यापैकी सांगलीची माहिती झाली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या मनोगतातून येथील टीम चांगली असल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात अधिकारी, कर्मचारी यांनी अशाच प्रकारे सहकार्य करावं असं आवाहन केलं. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. या ओळी सध्या तासगाव तालुक्यातील नागाव, निमणी, नेहरूनगर, शिरगाव, बेंद्री, खाडेवाडी, गोटेवाडी आणि तुर्ची परिसरातील शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव बनले आहेत. 19 एप्रिल रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने या भागातील द्राक्ष, ऊस, भाजीपाला, आंबा आणि चारा पिकांचं मोठं नुकसान झालंय. द्राक्ष बागातील कोवळी पाने गारांच्या माराने तुटून पडली. ऊसाच्या पानांची चाळण झाली. आंब्याची फळे झाडाखाली कोसळली तर अनेक झाडे उन्मळून पडली. टोमॅटो, मका, भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभा संसार काही क्षणात मातीमोल झाला. या जखमा भरायच्या आधीच मंगळवारी 21 एप्रिलच्या रात्री पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा बसला आणि आधीच हादरलेल्या शेतकऱ्यांचं उरलं सुरलं धैर्यही कोलमडलं. बुधवारी नागाव आणि निमणी गावांची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. नागाव येथील तरुण शेतकरी सुमित शहाजी जगताप याची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. कृषी शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचा मार्ग न निवडता शेतीची आवड जोपासत त्यांनी द्राक्षबाग आणि ऊस शेतीत स्वतःला झोकून दिलं. कोरोनापासून गेली 5 वर्ष संकटांना तोंड देत त्यांनी द्राक्षबाग उभी केली. छाटणीनंतर काडी तयार होण्याचा काळ सुरू असतानाच गारपिटीने संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. फक्त द्राक्षबागच नाही तर त्याच्या स्वप्नांचाही चुराडा झाला. दरम्यान गारपिटीनंतर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत आणि दिलासा हवाय. पंचनाम्यासाठी प्रशासनाकडून तांत्रिक कारणे सांगितली जात असून अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अद्याप अधिकारी पोहोचले नसल्याची खंत व्यक्त होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्या दिवशीही बेमुदत संप चालू ठेवलाय. जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली जवळपास 85% कर्मचारी या संपात सहभागी झाले.
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट असल्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाल्याचं दिसत होतं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 19 प्रलंबित मागण्यांसाठी 21 एप्रिलपासून संप पुकारण्यात आलाय. बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झालाय. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कार्यालयात कर्मचारी नसल्यामुळे नागरिक बुधवारी फेऱ्या मारून जात असल्याचं दिसत होतं. कर्मचाऱ्यांच्या वतीने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना तात्काळ जारी करणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित तत्वावर नियुक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवणे आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर दर 2 महिन्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून देणे यांसारख्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. संप सुरू असल्याने एकाही विभागात कर्मचारी हजर नव्हते. यामुळे जत, आटपाडी, शिराळा व कडेगाव तालुक्यातील आलेल्या नागरिकांना थांबून परत घरी जावं लागल्याचं चित्र दिसत होतं. महापालिकेच्या 4ही प्रभाग समित्यांच्या सभापतींसह गुंठेवारी समितीच्या सभापदाची निवड 29 एप्रिलला होणार आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्तांनी महापालिकेला आदेश दिले. दरम्यान परिवहन समिती सभापती पदाची निवड मात्र रखडली आहे. महापालिकेच्या प्रभाग समितींच्या सभापतींच्या निवडी 13 मार्चला पार पडल्या होत्या. प्रभाग 1च्या सभापतीपदी काँग्रेसच्या अश्विनी कोळेकर, प्रभाग 2च्या वैशाली गवळी, प्रभाग 3च्या सभापतीपदी माया गडदे तर प्रभाग 4च्या सभापतीपदी अश्विनी कोळे यांची निवड करण्यात आली होती. महापालिका अधिनियमात प्रभाग समितीच्या निवडी नव्या आर्थिक वर्षात करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मार्च महिन्यात निवड केलेल्या प्रभाग समितींची मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात आली. बैठकीविनाच या 4ही नव्या सभापतींचा कार्यकाल संपुष्टात आला. आता नव्याने सभापती निवडी कराव्या लागणार आहेत. नूतन आयुक्त संजिता महापात्र यांनी प्रभाग समिती सभापती निवडीसाठी प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला होता. त्यानुसार पुणे विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मान्यता देत 29 एप्रिलला निवडी घेण्याचे आदेश दिलेत. यामध्ये 4 प्रभाग समित्यांचे सभापती आणि गुंठेवारी समितीच्या सभापतींच्या निवडी होणार आहेत. दरम्यान परिवहन समितीच्या सभापती पदाची निवड रखडली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या 41 कामे चुकीच्या पद्धतीने करून 10 कोटींच्या निधीचा गैरवापर केलाय. या प्रकरणी न्यायालयाने महापालिकेच्या आयुक्तांना लेखी म्हणाने सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती स्वाभिमानी आंबेडकर संघटनेचे संस्थापक महेशकुमार कांबळे यांनी दिली आहे. ते म्हणाले, महापालिका क्षेत्रातील मागासवर्गीय वस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निधी दिला जातो. महापालिकेचे 11 मागासवर्गीय प्रभाग, अनुसूचित जातीची लोकसंख्या 50% पेक्षा कमी आहे. अशा वस्त्यांमध्ये हा निधी खर्च केला जातो. यासाठी महापालिकेला 2024 ते 25 मध्ये 22 कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यातील 10 कोटी रुपयांची 41 कामांना महापालिकेने तांत्रिक मान्यता दिली. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून ठेकेदाराला बिलेही अदा करण्यात आली आहेत. ही सर्व कामे 50% पेक्षा जास्त नसलेल्या दलित वस्तीत खर्च करण्यात आली आहेत. या निधीचा गैरवापर झाला असून हा निधी इतरत्र पळवण्यात आलाय. या प्रकरणात आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांची समितीमार्फत चौकशीची गरज आहे. या प्रकरणी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात सांगलीतील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही सर्व कामे रद्द करण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी म्हणाने मांडण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. याबरोबर नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार या कामांची बिले देण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी आणि समाज कल्याणसह आयुक्तांच्या नावे असलेल्या संयुक्त बँक खात्यातून देण्याचा आहे. पण महापालिकेने हे बँक खातेच काढलेले नाही. नियम डावलून निधीचं वाटप करण्यात आलं असल्याचा आरोप महेशकुमार कांबळे यांनी केलाय. सांगलीसह मिरजेमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून 1,14,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने वारणाली परिसरात सदरची कारवाई केली. सुनील मारुती धुमाळ असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित सुनील धुमाळ हा चोरीची मोटारसायकल आणि मोटार विक्री करण्यासाठी वारणाली परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला असता विद्यानगर गल्ली नंबर 7 कडे जाणाऱ्या रोडवर संशयित विना नंबर प्लेटची गाडी घेऊन थांबलेला दिसला. यावेळी पथकाने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे एक मोबाईल आणि रोख रक्कम मिळाली. दुचाकी, मोबाईल आणि रोकडबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आणि सांगितले की 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर रोडवरील फर्निचरचे दुकान फोडून मोबाईल आणि रोकड चोरली. तसेच दुचाकी ही मिरजेतील इंदिरानगरमधून चोरल्याचं सांगितलंय.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने 10 महिन्यांपूर्वी यामाहा कंपनीची दुचाकी देखील चोरल्याचं सांगितलं। यावेळी त्याच्याकडून 2 दुचाकी, रोकड आणि मोबाईल असा एकूण 1,14,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जिल्हा परिषद आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील कोणतीही नियुक्ती आदेश प्रलंबित नाहीत, त्यामुळे त्या आरोग्य सेविका पदाच्या नियुक्तीची ती ऑर्डर बोगसच असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले। संबंधित आरोग्य सेविकेच्या नियुक्ती आदेशाबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे। या पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। जिल्हा परिषद आरोग्य विभागात आरोग्य सेविका या पदावर नियुक्ती करण्यात येत असलेली ऑर्डर घेऊन एक महिला उमेदवार 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत दाखल झाली। त्याबाबत प्राथमिक चौकशी करता त्या उमेदवाराचे नाव अंतिम अधिकृत निवड यादीत नसून सदरची नियुक्ती आदेश बोगस असल्याचं स्पष्ट झालं। सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेत, मात्र काही अज्ञात व्यक्तींमार्फत बनावट नियुक्ती आदेश तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। दरम्यान काही अज्ञात व्यक्तींकडून मूळ नियुक्ती आदेशामध्ये छेडछाड करून सुधारित आदेश देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय। पलूस तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुमारे 85 एकर गायरान आणि पक्ष्यांसाठी उत्तम आदिवासी असलेला परिसर दरवर्षी चैत्र पाडव्यानिमित्त यात्रा भरते आणि दर 3 वर्षांनी परडी सोहळा संपन्न होतो। कृष्णामाईला परडी पाडण्याचा हा सोहळा बुर्ली, आमणापूर, कुंडल, रामानंदनगर, येळावी यांसह महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध गावातून आलेले धनगर बांधव रात्री पोळ्यांचा नैवेद्य बनवतात आणि त्यानंतर पहाटे 2 वाजता देवाचं लग्न लावलं जातं। त्यानंतर परडी बांधण्याची प्रक्रिया सुरू होते। यावेळी पालख्या सजवल्या जातात। यमगरवाडीतून येणारे बंचपाची पालखी, किर्लोस्करवाडीतून येणारी मायापाची पालखी आणि बुर्लीच्या पंचप्पा पालखी अशा 3 पालख्या आणि परड्या शेकडो धनगर बांधवांसह ढोल, कैताळाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीसह कृष्णा नदीकडे वळतात। 3ही परड्या कृष्णा नदीमध्ये सोडण्याचा विलोभनीय सोहळा पार पडतो। पंचप्पा, मायाप्पा, बिरोबाच्या नावाचा गजर होतो। संपूर्ण कार्यक्रमात भंडाऱ्याची प्रचंड उधळण होते। यावेळी हेडम खेळण्याचा प्रकारही पाहायला मिळतो। बुर्ली येथील समस्त धनगर बांधवांकडून या कार्यक्रमाचे 3 दिवस भव्य नियोजन केले जाते।